गावातील प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत मी जाऊन आलो. अनेक ठिकाणी मी माझे विचार व्यक्त केले. अनेक लोकांना मी माझं गाऱ्हाणं सांगितलं. सगळ्या लोकांच्याकडून माझ्याला एक प्रकारचा सकारात्मक प्रतिसाद आला. त्या प्रतिसादावरती मी आणि तुम्ही जमलेली या सगळ्या माता भगिनींचा पाहिल्यानंतर मला या ठिकाणी आत्मविश्वास वाटतो की भारतीय जनता पार्टी 27-0 निवडून येणार. आज या प्रचार सभेच्या निमित्तानं व्यासपीठावरती आमचे ज्येष्ठ सहकारी माननीय रमणाजी पडळकर उपस्थित आहे, अशोक भाऊ गायकवाड उपस्थित आहेत. भास होतो सगळ्या जंगलामध्ये अरे वन हिंडतं, हा सुगंध कुठनं येतोय त्याला जाणवून द्यावं लागतं की हा सुगंध तुझ्या बेंबीमध्ये आहे. माझ्या विटेकरांना सांगावं लागेल मला, जे जे चांगलं आहे ते तुमच्या जवळ आहे, फक्त तुम्हाला तिची जाणीव नाही, तिची माहिती करून द्यावी लागेल मला. मी स्वाभिमानानं सांगतो, मग वैभवदादांनी सांगितलं की विटा शहर माझं सांगली जिल्ह्यामध्ये सर्वात वेगानं शहर कोणतं वाढत असेल तर विटा शहर वाढतं. सोपी गोष्ट नाही, अनेक वर्षाचा त्याग आहे त्याच्या पाठीमागे, अनेक वर्षाची तपश्चर्या आहे त्याच्यामध्ये. माझ्या विटे शहरामध्ये काही नाही. विटे शहराचे वैशिष्ट्य सांगताना मी सांगतो, माझं विटे शहर शांतताप्रिय गाव आहे. माझ्या विटेतल्या लोकांना शांतता आवडते. आम्ही सर्व शांतताप्रिय माणसं एकमेकांना समन्वयानं राहतो, सद्भावनेनं राहतो. खानापूर तालुक्यातील एकमेव सर्वसमावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल.